क्रांतीवीर राघोजी भांगरे व वीर बिरसा मुंडा यांची संयुक्तिक जयंती राजूर शहरात साजरी करण्यात आली। यावेळी शहरातून सवाद्य मिरवणूक काढून मुख्य बाजारपेठेत विविध गुणदर्शन कार्यक्रम व प्राध्यापक नितीन तळपाडे यांचे व्याख्यान झाले। यावेळी विविध मान्यवरांनी या संयुक्त जयंती कार्यक्रमात व्यासपीठावरून आदिवासी समाजाचे आराध्य दैवत वीर बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांचा इतिहास सांगितला। या प्रसंगी मोठा समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होता। कार्यक्रमाला आदिवासी आमदार वैभवराव पिचड यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज तळपे यांनी केले, तर आभार दत्तात्रय लांगी यांनी मानले। यावेळी मंगलदास भवारी, माधव गभाले, भरत घाणे, दिलीप नवाळे, राजूरचे उपसरपंच गोकुळ कानकाटे, संतोष बनसोडे, अभि नवाळी, दौलत देशमुख, दीपक देशमुख, अविनाश बनसोडे आदींसह कार्यक्रमाचे आयोजकही उपस्थित होते। जननायक बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची संयुक्त आपल्या निवेदकानं सांगितलं की कदाचित काहींना वाटलं असेल राजकीय कार्यक्रम साजरा होतोय। अजिबात तसं मनात घेऊ नका, कारण हा संपूर्ण महिना संयुक्त जयंती उत्सव म्हणून साजरा केला जात आहे। काल आम्ही त्याच्या अगोदरही झाला, त्याच्या अगोदरही तिथे झाला असेल। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहा, म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यापासून तर पूर्व किनाऱ्यापर्यंत, दक्षिण किनाऱ्यापासून तर उत्तर किनाऱ्यापर्यंत तुम्ही कोणत्याही भागामध्ये पहा, आज जयंती उत्सव साजरा झालाय। राजकीय उत्सव नाही, आणि हा उत्सव सुद्धा जयंती उत्सवच आहे। इतिहास, आज आपल्या इतिहासाला वेगळी कलाटणी दिली गेली, इतिहासाला वेगवेगळी साधनं लावता आली, साधनं जोडत गेली, आणि आदिवासींचा इतिहास अतिशय मागे फेकला गेला। आदिवासींचा इतिहास उजाडण्यात आलाच नाही कधी, आणि लेखकही भासवले नाही। आम्हाला सर्व इतर नेते माहित आहेत, सर्व क्रांतिकारक माहित आहेत, पण आज कुणाला असं वाटलं नाही त्यावेळेस की राघोजी भांगरे कोण होते। खरं तर राघोजी भांगरे म्हणजे नेमकं काय? राघोजी भांगरे आहेत तरी कोण? जननायक बिरसा मुंडा आहे तरी कोण? काही जनजागृती नाही स्वतः देवगावच्या भूमीमध्ये, ज्या भूमीमध्ये ज्याचा जन्म झाला त्या भूमीच्या लोकांनाही सुद्धा त्याची कल्पना नसावी, कदाचित असेलही कुणाला, पण त्याला त्याचं मार्गदर्शन न मिळाल्यामुळे कदाचित त्याने तिथपर्यंत लिखाण सुद्धा केलेलं नसावं। खरं तर या राघोजी भांगरेंचा जन्म 8 नोव्हेंबर 1805 ला झाला, आणि एक आदिवासी क्रांतीचा धगधगता सूर्य जन्माला आला, आणि या सूर्याने पुढे म्हणजे 1820 रामजी भांगरेंनी बाडगीची माती शोधून काढली शेनीत मध्ये। शेनीच्या तुम्ही आडव्या पटाने जर पुढे गेला तर एक नळी, या बाडगी, खरं तर लोकांना अजूनही बाडगी म्हणजे काय हे माहित नसेल। जेवणाच्या आकाराचं जसं भांड असतं त्या प्रकारचं भांड म्हणजे बाडगी, आणि जमिनीचं भूस्खलन झाल्यामुळे बाडगी गाडली गेली। अशा बाडगीमध्ये 1920 साली रामजी भांगरे आणि त्याचे जे सहकारी आहेत यांनी प्रथम क्रांतीची सुरुवात केली। या इंग्रजांनी, या सावकारांनी या देशावर इथल्या जल आणि जंगल जमीन यांच्यावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला, आणि हा कब्जा मोडून काढायचा असेल, ही क्रांती करायची असेल तर नवे नवे मार्ग शोधायला हवे, नवे नवे पर्याय शोधायला हवे। आणि रामजी भांगरेंनी 1920 ला तो पर्याय शोधला, बाडगीची माती शोधली, आणि त्या बाडगीच्या मातीवर पहिले बंड रामजी भांगरेंनी उभारलं, आणि 1805 मध्ये त्यांच्या पोटीचे पुत्र जन्माला आलं। या पुत्ररत्नानं नंतर 1826 मध्ये क्रांतीला सुरुवात केली। व रामजी किरवा असेल, अनेक गोविंदराव खडे असतील, अनेक त्यांचे सहकारी, यांच्या सहकार्यांच्या समवेत बाडगीच्या मातीचा आश्रय घेऊन या वीरांनी पुढे इंग्रजाविरुद्ध या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये थैमान घालत राहिलं। आदिवासींची जनजागृती होत राहिली, आदिवासींचे अधिकार कळत राहिले, अधिकारांची माहिती होत राहिली। पण दुर्दैव आमचं की या सर्व वीरांना पकडलं गेलं। आता पकडण्याची त्या दिवसापासून व्यवस्था चालू आहे। फितूर काय आजकालचे नाही आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यात फितूर होते, आदिवासींच्या याच्यात फितूर होते, सर्वांच्या याच्यामध्ये फितूर होते। या फितुरांनीच आपल्याला मारलं गेलं। आजही आदिवासी समाजामध्ये कितीतरी फितूर आहेत की जे अनेक गद्दारी करतात। खरं तुम्हाला माहित नसेल, जेव्हा पिचड साहेबांनी आम्ही सगळं ठाण्याला होतो, कदाचित माझं वय लहान होतं, मी फार माझ्या म्हणजे पोटात तोंडी घास नाही घेऊ,
पिक्चर साहेबांना आम्ही जेव्हा होतो ना, तर खरं राघोजी भांगरेंना ज्या ठाणे जेलला फाशी दिली, पहिला सन्मान केला असेल तर या अकोले तालुक्याच्या आमदाराने केला. त्याचं नाव होतं मधुकररावजी पिक्चर. साबळे होते आपले यातले मंत्रालयाचे साबळे, त्याच्या समोर आम्ही सर्व, मला तुम्ही फार कार्यकर्ता म्हणून तिथे छोटा नन्नासा कार्यकर्ता म्हणून तिथे गेलेलो होतो. तो त्यांनी सुरुवातीला केला. मग तिथून पुढे क्रांतीची सुरुवात झाली. मग राघोजी हळूहळू इकडे आपल्यामध्ये आले. मग राघोजीचा इतिहास आला. अनेक लेखकांनी तो इतिहास लिहिला. खरं तर असं म्हटलं जातं, मानव या पृथ्वी तलावर जन्माला आला की त्याला मिळालेलं आयुष्य त्याला तो जीवन म्हणत असतो. आणि हे जीवन जगत असताना आपण कसं जगलो, आपण काय जगलो आणि आपण आपल्या डोळ्यासमोर काय उद्दिष्ट ठेवून जगलो, या 4 मापदंडकामध्ये आपल्या आयुष्याची मोजमापणी चालू असते. त्याच प्रकारे या क्रांती सूर्याची मोजमापणी तशी चालू होती. त्याच्या डोळ्यासमोर एकच उद्दिष्ट होतं, माझा आदिवासी जगला पाहिजे, माझ्या आदिवासीचे जल जंगल जमीन हे अधिकार राखले गेले पाहिजेत, आदिवासी वाचला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून हा लढत राहिला, अखेरपर्यंत लढत राहिला. आणि म्हणून एक लक्षात घ्या, इतिहास कधी पुसला जात नाही. इतकी वर्ष झाली, इतिहास उजाडात एक ना एक दिवस जे खरं आहे ते उजाडात येतच. आणि आदिवासींचा इतिहासही उजाडात आलेला आहे. तर तुम्हाला आधी कालची गोष्ट सांगतो. 8 नोव्हेंबरला शनीच्या परिसरामध्ये स्वतः 7 नोव्हेंबरला आमचे काही आदिवासी वीर त्या वाडगीच्या माचीवर गेले, त्या राघूच्या फरारीवर गेले. फरारीवर मशाल पेटवली गेली. पेटवलेली मशाल शरीफमध्ये आणली गेली आणि त्या शरीफमध्ये कार्यक्रम केला गेला. ती मशाल आज महाराष्ट्रभर फिरणार आहे. महाराष्ट्रभर फिरणार आहे म्हणजे आम्ही आदिवासी क्रांतीची मशाल पेटवली आहे. तुम्हाला ती विजू द्यायची नाहीये. मी सर्व आदिवासी बांधवांना विनंती करेल की आम्ही आदिवासी विचाराची मशाल पेटवली. आणि एक गीत आहे, ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. अब मैं यही कहूंगा, ज्योत से ज्योत जलाते चलो, आदिवासी विचारधारा पूरी देश में फैलाते चलो. संयुक्त जयंती आज आपण साजरी करत आहोत. आज या निमित्तानं मी तुम्हाला महानायक राघोजी भांगरे यांच्या जीवनातील एक छोटीशी कथा आणि थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. भंगसाळ्या गुमान बाहेर संतापलेल्या राघोजीनं गर्जना केली. ती सिंह गर्जना ऐकताच भंगसाळी सावकार थरथर कापू लागला. त्याच्या घशाला कोरड पडली. सगळ्या अंगावर काटा उभा राहिला. काही वेळ तो तसाच स्तब्ध राहिला. राघोजीनं पुन्हा एकदा गर्जना केली, भंगसाळ्या, तुझे 40च्या 40 जवान मारले गेलेले आहेत. तुझे 40 शिपाई केव्हाच मृत्यूच्या मार्गाने निघून गेलेले आहेत. गुमान बाहेर ये. आता मात्र भंगसाळी हादरला, पण अजूनही तो हिंमत हारला नव्हता. इकडे तिकडे पाहत त्याने भिंतीवरची ढाल तलवार हातामध्ये घेतली आणि एक पाऊल पुढे टाकलं. तेवढ्या बापू भांगऱ्यानं दिंडी दरवाजा मोडून काढला आणि बापू भांगरे दरवाजामध्ये घुसला. बापूला पाहताच भंगसाळी चवताळून तलवार उगारून त्याच्यावर धावला. परंतु बापूवर धावून आलेल्या भंगसाळ्याला राघोजीनं आपल्या अंगावर घेतलं आणि दोघांची खणाखणी सुरू झाली. तलवारी उगारल्या गेल्या, ढाली खणानल्या गेल्या. तलवारीला तलवारी भिडून त्यांचा प्रचंड खणखणाट सुरू झाला. ढालींवर तलवारी आपटून विद्युल्लतांचा चमचमाट सुरू झाला. धरणी हादरू लागली. वाडा गदगदा हलायला लागला. दोघेही जबरदस्त योद्धे होते. कोण कोणाला भारी होता किंवा गुन्हा होता. एकाच्या अंगात यमराजाच्या रेड्याचे बळ तर दुसऱ्याच्या अंगात इंद्राच्या ऐरावताचे बळ. दोघेही जबरदस्त योद्धे होते. हिमालयाची 2 प्रचंड गिरीशिखरेच जणू एकमेकांची धडका घेत आहेत असं भासत होतं. दोघेही एकमेकांवर इतक्या जबरदस्तपणे प्रहार करीत होते की जर का कधी त्यांच्या हातामध्ये ढाली नसत्या तर पुन्हा तरी एकाच्या पहिल्याच घावात दुसऱ्याच्या चिरफळ्या उडाल्या असत्या. आणि इतक्यात राघोजीचा एक जबरदस्त घणाघाती प्रहार सावकाराच्या तलवारीवर असा काही कोसळला की सावकाराची तलवार दूर जाऊन पडली. एकानं ती तलवार उचलली.
राघोजीनं सावकाराला खाली पाडलं, त्याच्या छातीवर पाय ठेवला, तलवारीचं टोक त्याच्या मानेवर ठेवलं आणि राघोजी कितीतरी मोठ्याने गरजला, गोर गरिबांच्या जमिनी घेतल्यास, गोर गरिबांची गुरढोरं ओढलीस, त्यांची घरदारं घेतलीस आणि आता त्यांच्या बायका माणसांच्या अंगावर तू आबरूचा घाला घालतोस. जो माणूस स्त्रीची इज्जत करत नाही, स्त्रीवर अत्याचार करतो, त्याला जगण्याचा अधिकार नसतो. तो आपल्या मृत्यूला स्वतःहून बोलावत असतो. आज मृत्यू तुझ्या समोर उभा आहे असं म्हणत राघोजीनं सपकन तलवारीचा एक वार त्या सावकाराच्या मानेवर केला. सावकार रक्ताच्या धारोळ्यात कोसळला आणि आपल्या 40 गाव डांगांच्या आदिवासी भागामध्ये, आदिवासी इतिहासामध्ये एक पान सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं. ही जी काही घटना आहे, ही घटना ज्याला पूर्वी शहरपुंज आणि ज्याला आज आपण कसाऱ्याजवळील एक शहापूर म्हणून गाव आहे, ते शहापूर म्हणून ओळखतो, त्या शहापूर गावामधील ही घटना आहे. भन्साळी सावकार हा त्या शहापूर गावातील एक फार मोठं प्रस्थ होतं. पंचक्रोशीतील 40 गावावर त्याचा मोठा अधिकार होता, त्याची हुकूमत होती, त्याचा अत्याचार चालू होता. 40 तरलेबाण शिपाई त्याच्या वाड्यावर पहारा करण्यासाठी मागे आणि पुढे उभे असत. आणि अशा या भन्साळी सावकाराचा सर्व गावांवर अत्याचार चालू असतानाच एका दिवशी मंगळा नावाचा एक गरीब शेतकरी त्याच्याकडे धान्य मागायला आला. कारण त्याच्या घरचं धान्य संपलेलं होतं. 2 दिवस तो उपवासी होता. दोघेही नवरा बायको धान्य मागण्यासाठी त्याच्याकडे आले. त्यांना पाहताच भन्साळी म्हणाला, अरे मंगळा, तुझं आजपर्यंत सगळं घेतलं, तुझी घरदारं घेतली, गुरढोरं घेतली, आता तुला धान्य कशाचं द्यायचं? त्यावर तुझं घर तेवढं शिल्लक आहे, तेवढं घर माझ्या नावे करून दे, तुझं घर मला गहाण दे, तर तुला मी 2 पायली धान्य घालतो. नाविलाजानं मंगळा त्याला कबूल झाला आणि मंगळानं ते धान्य घ्यायचं कबूल केलं. 20 रुपये आणि 2 पायली धान्य त्या गहाण घरावर त्यानं विकत घेतलं. सह्या अंगठे झाले आणि त्याच वेळी सावकाराची दुष्ट नजर मंगळाच्या बायकोवर गेली. त्यानं लगेच मंगळाला सांगितलं, मंगळा, उद्या तुझ्या बायकोला वाड्यावर पाठवून दे, वाड्यामध्ये काम आहे, इतर आयाबाया तिच्या सोबतीला आहेत. आज तू 10 रुपये घेऊन जा, धान्य घेऊन जा, उरलेले 10 रुपये आणि तुझ्या बायकोची मजुरी उद्या तुझ्या बायको बरोबर पाठवून देतो. मंगळा कबूल झाला. दुसऱ्या दिवशी मंगळाची बायको चांगुणा वाड्यावर गेली आणि सावकारानं वेध साधला. त्याने चांगुणावर अत्याचार केला. चांगुणा धाय मोकळून रडत आपल्या घरी परतली. मंगळाला सगळी हकीकत सांगितली. मंगळाचा नाविलाज झालेला होता, खूप चरफडला, परंतु त्याचा नाविलाज होता. सावकाराच्या शक्तीपुढे त्याची शक्ती क्षीण होती आणि म्हणून काय करावे या विचारात तो रात्रंदिवस तळमळत होता. अगदी पहाटे त्याच्या लक्षात आलं की आपला तारणहार आहे, राघोजी भांगरे आहे. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळीच तो घाटनदेवीचा घाट चढून घाटघरला आला. आपल्या मंडळीला त्याने सर्व कल्पना दिलेली होती. घाटघरला आल्यानंतर तो उर्जावणे पांढरा या मार्गे चिचोंडीला आला. चिचोंडीला आल्यानंतर चिंधूमध्ये नावाचा त्याचा एक जोडीदार होता. त्या जोडीदाराच्या घरी तो मुक्कामी जाऊन राहिला. आपली हकीकत त्याला सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे बाळगीच्या माचीकडे रवाना झाले. राघोजी एका खडकावर बसलेला होता. राघोजीला पाहताच याला दुःखानं भरून आला याचा ऊर आणि तो राघोजीच्या पायावर जाऊन पडला. आपली कर्म कहाणी त्याला सांगितली. त्याची कर्म कहाणी ऐकून, मंगळाची कर्म कहाणी ऐकून राघोजीनं त्याला धीर दिला आणि त्याला सांगितलं, मंगळा, तू आता परत जा, उद्या नाही पण परवा त्या भन्साळ्याचा बेत पाहतो. असं म्हणून राघोजीनं त्याला परत पाठवलं. त्याच्याबरोबर त्याला चोळी पातळ दिलं, 50 रुपये त्याला खर्चायला दिले आणि मग मंगळा त्या मार्गे परत घाट उतरून आपल्या गावी पोहोचला. आणि यानंतर पुढील कथानक घडलं. शहापूरला पोचायला राघोजीला 2 दिवस लागले. मध्यरात्र उलटलेली होती. भन्साळ्याच्या वाड्यावर हल्ला करणं काही सोपी गोष्ट नव्हती. कारण 40 पहारेकरी त्याच्या वाड्यावर मागे पुढे पहारा देत होते. स्वतः भन्साळी हा कसलेला तलवारबाज होता आणि म्हणून त्याच्यावर हल्ला करणं सोपी गोष्ट नव्हती. पण राघोजी हा काही साधा नव्हता. तो वाघाचा बच्चा होता. बरोबर देवजी नाना आणि बापू भांगरे हे 2 जण होते आणि त्या दोघांनी बरोबर हल्ला करून देवजीनं मागच्या बाजूने हल्ला केला वाड्यावर आणि राघोजीनं पुढच्या बाजूवर हल्ला केला आणि अशा रीतीनं त्यांनी ह्या भन्साळी सावकाराचा निपात केला. असो, आज आपण राघोजी भांगरे या महानायकाची जयंती आपण साजरी करत आहोत. राघोजीच्या वडिलांचं नाव रामजी भांगरे
रामजी सुभेदार 1796 सालापासून रामजी सुभेदार हे आपल्या राजूर प्रांताचे सुभेदार होते. राजूर प्रांतामध्ये त्यावेळी मुळापुरे, 40 गाव डांगाल आणि खिरविऱ्याचं 12 गाव पठार एवढ्या भागाचा भरणा होता. 1796 ते 1814 पर्यंत रामजी सुभेदार हे राजूर प्रांतामध्ये कार्यरत होते. आणि यानंतर त्यांना राघोजी भांगरे, राघोजी हा एक मुलगा आणि रुक्मिणी या नावाची एक मुलगी झाली. रमाबाई ही त्यांची पत्नी. रमाबाई ही जव्हारच्या मुकडे घराण्यातील राजघराण्यातील होती. राजेसाहेबांची ती सख्खी बहीण होती आणि तिला त्या रामजी भांगऱ्यांना दिलेलं होतं. त्या दोनही मुलांना त्यांनी शस्त्रास्त्राचं चांगल्या प्रकारचं असं शिक्षण दिलं. तलवारबाजी, बंदूकबाजी आणि घोडेस्वारी याच्यामध्ये त्या दोन्ही मुलांना रामजीनं तयार केलेलं होतं. रुक्मिणीचा विवाह हा खाडीचे जहागीरदार गोविंदराव खाडे, रतनगडचे किल्लेदार गोविंदराव खाडे यांच्याशी त्यांचा जो कृष्णा मुलगा होता त्या कृष्णा नावाच्या मुलाबरोबर झालेला होता. आणि ज्या वेळेला 1821 रतनगडचं 4थं महायुद्ध झालं, त्या 4थ्या महायुद्धामध्ये गोविंदराव खाडे आणि रामजी भांगरे यांना मॅकिंटोश या अधिकाऱ्यानं पकडलं. त्यावेळेला आपल्या सासऱ्याला आणि आपल्या वडिलांना सोडवताना त्या रुक्मिणीनं आपला देह धारातीर्थी ठेवलेला होता. असो, राघोजी भांगरे हे जे काय आहेत महाराष्ट्रातील इंग्रजी सत्तेला सामूहिकरित्या पहिल्यांदा लढा देणारे, संयुक्तपणे त्यांच्याशी लढणारे असं हे पहिलं असं एक महान असं व्यक्तिमत्व होतं. आज राघोजीची आपल्याला कोणत्याही स्वरूपात एखादी वस्तू पाहायला मिळत नाही. आज आपल्याला राघोजीची तलवार पाहायला मिळत नाही, त्याचा वाडा पाहायला मिळत नाही, एखादा चौथरा, एखादा वाड्याचा त्याचा दगड सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. आज आपल्याला पाहायला मिळते आहे ती फक्त बाडगीची उजाड झालेली माची. 22 वर्षे मावळ प्रांतामध्ये ब्रिटिशांची सत्ता नष्ट करणारा हा राघोजी भांगरे म्हणजे एक आपला महानायक होता.
एका बाजूला क्रांतीचा इतिहास आहे तत्वंता आणि दुसऱ्या बाजूला ती मायेची पाखर घालणारी अशा पद्धतीची ही माणसं आहे. आणि म्हणून आपण सर्व अर्थाला याचे भाग्यवान आहोत की आपण आदिवासी म्हणून जन्माला. आदिवासी नेमका काय आहे हे शब्दात सांगता येत नाही. हे शब्दांच्याही पलीकडचं आहे. म्हणजे जन्माला आल्यापासून त्याचा शेवट होईपर्यंत, म्हणजे तो जन्माला येतो मुळातच या ठिकाणी फडकीमध्ये, त्याला फडकीमध्ये गुंडाळलं जातं आणि ती मायेची, प्रेमाची आणि वात्सल्यतेचं प्रतीक आहे ती फडकी. आणि म्हणून या फडकीला आयुष्यामध्ये तुम्ही कधीही, केव्हाही, कितीही मोठे झालात तरी विसरू नका. म्हणजे तुम्ही आम्ही जेव्हा पाहतो ती आदिवासी महिला किंवा तुम्हाला आम्हाला आदर वाटायला पाहिजे की ती माझी माय माऊली आहे. त्याच फडकीमध्ये मी जर वाढलो असेल, मला जन्म झाला असेल, तर माझ्या आयुष्यामध्ये मी तिथं कुठे जाईल साता समुद्रापार, तिथं जाताना सुद्धा माझ्या त्या फडकीला विसरता कामा नये. मी याही पुढे जाऊ म्हणेल की फडकी फाटता कामा नये, ती फाटू घेऊ. देवगावच्या त्या माणसाने जेव्हा पोवाडा गायला, अंगावर शहारे आले, शहारे, ते देवगावच्याच माणसांनी गायल्यामुळं, कारण का जे क्रांतीचं बंड आपण म्हणतो होता त्या राघोजी भांगरेंनी त्या देवगावमध्ये सुरू केलं. मगाशी नवाज सरांनी जो उल्लेख केला तो बरोबर आहे की राजूर प्रांताचे असणारे जे काही सुभेदार आहेत, राघोजी भांगरेंचे वडील रामजी भांगरे, पूर्वीच्या काळी या ठिकाणी या रामजी भांगरेंना प्रत्येक गावातून 1 रुपया या ठिकाणी दिला जायचा. काही प्रमाणात तांदूळ दिला जायचा आणि त्या गावावरून जाणारी मेंढर असतील ना, त्यातलं एक मेंढरू या ठिकाणी रामजी सुभेदाराला भेट म्हणून दिलं जायचं. पण प्रश्न असा आहे की हे जे त्यांना मिळत होतं, सत्ता ब्रिटिशांची होती आणि सुभेदार आदिवासी माणसं. त्या काळात मिळणारे हे जे काही बिदागी असेल ती मात्र या ठिकाणी त्या इंग्रज अधिकाऱ्यांना बंद केली. स्वाभिमानावर जेव्हा गदा येते ना, त्यावेळेस रामजी भांगरेंना असं वाटायला लागतं की मी आता ब्रिटिश सरकारची असणारी नोकरी मला करण्यात काही अर्थ नाही, स्वारस्य नाही त्याच्यामध्ये, मी या नोकरीचा या ठिकाणी आता राजीनामा देतो. पण तो राजीनामा सुद्धा ब्रिटिश सरकारने या ठिकाणी मंजूर केला नाही. मग 6 महिन्याच्या रजेवर या ठिकाणी राघोजी भांगरे गेले, रामजी भांगरे गेले. पण प्रश्न असा आहे की एक रामजी भांगरे या ठिकाणी जेव्हा उठाव करायला सुरुवात करतो आणि त्याच्या पोटी जेव्हा या ठिकाणी राघोजी भांगरे सारखा माणूस मुलगा जन्माला येतो, त्यावेळेस क्रांतीची जी काही बीज आपण म्हणतो आहोत, ती क्रांतीची बीज याच भूमीमध्ये या ठिकाणी निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणजे एका बाजूला रामजी भांगरे, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी पुढे जाणारे आमचे राघोजी भांगरे, या आदिवासी समाजाचे खऱ्या अर्थानं हे महानायक आहे. म्हणजे त्या काळामध्ये राघोजी भांगरेंनी सांगितलं, एक जाहीरनामा या ठिकाणी निर्माण केला की आदिवासी स्त्रीची, महिलेची किंवा कुठल्या स्त्रीची किंवा महिलेची या ठिकाणी विडंबना होता कामा नये. ते त्या काळात सांगितलं. म्हणजे राघोजी भांगरे किती महान होते हे लक्षात दिला. त्या काळातल्या सावकारांची लूट असेल, जमीनदारांची लूट असेल, ती लूट करण्याच्या पाठीमागची कारण काय आहे, त्याच्या पाठीमागं राघोजी भांगरेंचा प्रामाणिक हेतू आहे की माझा उपेक्षित, वंचित असणारा जो काही भोळा भाबडा गरीब आदिवासी बांधव आहे, तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्याचं जीवन त्याला जगता आलं पाहिजे. म्हणजे स्त्रीचा सन्मान करणारा,
राघोजी भांगरे. आणि जे काही लुटून आणले ते माझ्यासाठी नव्हे तर माझ्या समाजासाठी आहे, म्हणून तो वाटणारा उदार अंतःकरणाचा जर पुढे असेल तर तो राघोजी भांगरे. प्रश्न असा आहे की राघोजी भांगरेंचं असणारं कार्य विशिष्ट अशा शब्दांच्या मध्ये मांडता येत नाही, ते शब्दांच्याही पलीकडचं आहे. म्हणजे खरं तर आदिवासी समाजातला हा महान आहे, इतरांचा आदर्श होतो, पण आम्ही आमचेच आदर्श मांडण्याकरता अट्टहास जो करतो आहोत ना, याचा इतिहास जगाला खऱ्या अर्थानं कळू द्या. म्हणजे ही जी भूमिका मगाशी मांडली गेली की त्याच्यावर चित्रपट व्हावा या मताचा मी आहे. कारण का तर इतर लोकांच्या मधले महानायकांवर या ठिकाणी चित्रपट निर्माण होणार असतील तर आदिवासी समाजामध्ये जन्मलेला आमचा राघोजी भांगरे क्रांतिकारक तेवढ्या तोडीचा आणि तेवढ्याच ताकदीचा. तुम्हाला नवल वाटेल म्हणजे त्याच्या आयुष्यातले एक एक प्रसंग या ठिकाणी जर डोळ्यासमोर आणले, म्हणजे शेणी रतनगड त्या परिसरामध्ये जर तुम्ही कधी गेलात तर तिथं या ठिकाणी एकदा देवजी आव्हाड आणि राघोजी भांगरे या ठिकाणी गेले होते. देवजी आव्हाड आणि राघोजी भांगरे या ठिकाणी समोर एक वाघ पाहिला. वाघ पाहिल्यानंतर या ठिकाणी एक तुम्हाला गोष्ट माहित असेल की तुम्ही आम्ही त्या क्षणाला नेमकं काय करू काय होईल सांगता येत नाही, पण राघोजी भांगरेंनी या ठिकाणी देवजी आव्हाडांना सांगितलं की समोर वाघ आहे. राघोजी भांगरेंचं लक्ष या ठिकाणी तिकडे गेलं की समोर वाघ दिसतोय. याला या ठिकाणी जी आपली गोळी आहे ती मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. ती गोळी बाजूला या ठिकाणी वाघाच्या बाजू या ठिकाणी निघून गेली. वाघ सावध झाला आणि त्यानं समोर बघितलं की ही दोन माणसं आहेत. वाघ तो वाघ असतो, दया माया प्रेम ममता वात्सल्य काही, आणि मग समोर ते पाहिल्यानंतर या ठिकाणी वाघ चौताळा या ठिकाणी या दोघांच्या दिशेने यायला लागला. हे पाहता क्षणी या ठिकाणी वाघ ज्या द्वेषाने या ठिकाणी आपल्याकडे येतो चौताळलेला आहे. राघोजी त्याला सामोरा गेला आणि सामोरा नुसता गेला नाही तर या ठिकाणी त्या वाघाचं तोंड त्याला पकडलं आणि वरचा जबडावर आणि खालचा खाली वाघ फाडून टाकला. हे कार्य कर्तृत्व आमच्या राघोजी भांगरेचा आहे आणि हा इतिहास आहे. प्रश्न असा आहे की हा इतिहास जर एवढ्या सखोलपणे मांडला गेला असता तर आज जगाच्या पाठीवर राघोजीचं नाव या ठिकाणी मोठ्या दिमाखाने घेत आलं. म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा जेव्हा लूट व्हायची तेव्हा तेव्हा नाव कुणाचं यायचं? रामजी भांगरे राघोजी भांगरेंचंच यायचं. तुम्हाला आठवत असेल म्हणजे तो इतिहास जर आठवला तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या काळामध्ये जेव्हा दरोडे पडले त्याचा आरोप किंवा या ठिकाणी रामजी भांगरेंवर या ठिकाणी आला गेला. मग राघोजी भांगरेंना पकडलं, छापा टाकला त्यांच्या घरावर. त्यांची आई असेल बहीण असेल त्यांचा आतोनात या ठिकाणी छळ करण्यात आला. मग राघोजी संतापला की हे नेमकं काय आहे? आपण ज्या करता या ठिकाणी घराच्या बाहेर पडलो आहोत, घरावर या ठिकाणी तुळशीपत्र ठेवलं, संसाराची राख रांगोळी केली, माझ्या वैयक्तिक सुखदुःखापेक्षा सामाजिक सुखदुःख मोठं आहे असं मानणारा राघोजी भांगरे जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा त्याच्या शोधासाठी अनेक इंग्रज अधिकारी त्याचा पाठलाग करू लागतात. त्या रतनगडाच्या परिसरात एक घटना आहे. देवजी आव्हाड, राघोजी भांगरे आणि राया ठाकर हे तिघे जण या ठिकाणी त्या डोंगरावर गेले होते आणि खाली ब्रिटिश अधिकारी आणि इंग्रज जे काही सैन्य आहे ते खाली राघोजी भांगरेचा माग काढत काढत तिथपर्यंत आले. आता प्रश्न असा आहे की इंग्रज अधिकाऱ्यांना शोध घ्यायचा आहे त्या राघोजी भांगरेंचा, त्यांना पकडायचंय आणि ब्रिटिश अधिकाऱ्यापुढे या ठिकाणी त्यांना दाखल करायचं. हे तिघे जण आहेत ना, हे तिघे खऱ्या अर्थानं या संपूर्ण इतिहासामध्ये खूप मोठी कामगिरी करणारी माणसं आहेत. मग आता प्रश्न असा आहे, खाली तर
ब्रिटिश अधिकारी आहेत, त्यांचं सैन्य आहे, हे डोंगरावर आहेत. आता करायचं काय? त्यातल्या एका माणसाच्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे. मला वाटतं देवजी घोडे असं देवजी आव्हाड नाव त्यांचं. ते देवजी आव्हाडांच्या डोक्यात कल्पना आली की आपण आता काय करायचं, आपण तर आता वाचू शकत नाही. त्यांनी तिथं असलेला जो काही शेंदूर आहे तो शेंदूर पूर्ण या ठिकाणी चेहऱ्याला लावून दिला. शेंदूर लावल्यानंतर हे एका मागे एक उभे राहिले असे हात करून. आता प्रश्न असा आहे, आणि मग तशा अवस्थेमध्ये या ठिकाणी उतरायला लागले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हे चित्र पाहिलं की अरे समोर कोणतरी उतरते, पण माणूस जर येत असेल तर त्याला हा कोण आहे. आता हे साहसा आहे, हा भूतात्तीचा प्रकार आहे. आणि म्हणून ते घाबरले. शेंदूर वाकलेला चेहरा कोण या ठिकाणी घाबरले. याचा अर्थ असा की त्या काळामध्ये राघोजी भांगरेंच्या कल्पना किंवा देवजी आव्हाडांच्या ज्या काही कल्पना आहेत, राया ठाकराच्या असणाऱ्या ज्या काही कल्पना आहेत, या प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात असलेल्या आपल्याला पाहणं. कोरडा जर ओहोळ असेल ना, कोरडा ओहोळ किंवा नदी असेल तर तिथं आपले जे काही लोक आहेत किंवा बाया आहेत त्या या ठिकाणी दगड घेऊन खडकावर फक्त असं गिरवत असतात, असं घासत असतात. आणि मग ते घासताना आवाज येतो कसा, ढग वाजल्यासारखा. मग खेकडीला वाटतं ढग गडगडायला लागले, पाऊस होतोय की काय. मग खेकडी ऑटोमॅटिक बाहेर येतात आणि ते आमच्या उदरनिर्वाहाचं साधन होतं. एवढी संशोधन वृत्ती आदिवासीच्या मध्ये. ग्रामीण भागातला धोत्रातला असणारा माणूस टॅलेंट फक्त एक आहे की त्याच्याशी संवाद झाला पाहिजे, त्याची आणि आपली विचारधारा. कारण का तर आपण होळीनं म्हाताऱ्या माणसांना चिडवण्याचा प्रयत्न करतो. खरं तर ते टॅलेंट असतं मित्रांनो. म्हणजे समाजाला तिथल्या असणाऱ्या त्या वृद्ध माणसांच्या, कारण का तर आपली माणसं सावलीवरून किती वाचत सांगतात, जुनी माणसं. आणि ढग वाजल्यानंतर ते वाचतात, तो पाऊस पडेल की नाही याचा अंदाज या ठिकाणी हवामान खात्याला सुद्धा येणार नाही. तो आमच्या आदिवासी माणसाला तो अंदाज. हे जर टॅलेंट आमच्यामध्ये असेल तर आजच्या असणाऱ्या तरुणाईनं या सर्व लोकांचा असणारा जो काही आदर्श आहे तो आदर्श या ठिकाणी घ्यावा. आदिवासींची शान, आमच्या आदिवासींचा मान, आमच्या आदिवासींची शान, आमच्या आदिवासींचा मान. ला 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 ला. न बसला आमचा सेवारी, न बसला आमचा सेवारी. आमच्या आदिवासींचा मान, आमच्या आदिवासींची शान, आमच्या आदिवासींचा मान. ला 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 ला.
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या बद्दल बोलत असताना आपल्या सर्वांनी या ठिकाणी पाहिलं की इतिहासाच्या कालखंडामध्ये ज्या जुलमी राजवटीच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने जो बंड पुकारला गेला, सुरुवातीच्या काळापासून या ठिकाणी आदिवासी म्हटल्यानंतर जमिनीवरती संपूर्णपणे अधिकार हा आदिवासींचाच म्हणून या ठिकाणी जी काही सुरुवात झाली आणि भगवान बिरसा मुंडांनी देखील खऱ्या अर्थाने त्यांची जी काही सुरुवात केली ती याच अनुषंगाने का देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि स्वातंत्र्य याच पद्धतीचं की खऱ्या अर्थाने या स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये सर्वांना या ठिकाणी डोक्यावरती छप्पर असलं पाहिजे, अंगावरती कपडे असले पाहिजे, पोटभर अन्न मिळालं पाहिजे आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण उल्लेख करतोय तो खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या बाबतीमध्ये उल्लेख करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने आरक्षणाची भूमिका देऊ केली आणि आरक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी जी काही एक ज्योत पेटवण्यात आली शिक्षणाची, तर ज्या शिक्षणाच्या माध्यमातून ज्यावेळेस सुरुवात करत असताना सांगितलं गेलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमीच म्हणत होते शिक्षण घेणारा जो काही व्यक्ती असेल ना तो या ठिकाणी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पिईल तो डरकाळी फोडण्याशिवाय राहणार नाही. आणि हीच भूमिका घेऊन खऱ्या अर्थाने आज आपण बघत असाल का कुठेतरी आपला समाज या ठिकाणी जो काही शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठेतरी थोडंफार शिक्षण भेटलं आणि शिक्षण भेटत असताना या ठिकाणी त्याचा जो काही प्रत्यक्ष अनुभव आम्हाला या ठिकाणी तापाडे सर आपल्या माध्यमातून आमचे सर्व शिक्षक बंधू आहेत या ठिकाणी जी काही आजची संयुक्त जयंती या ठिकाणी सुरुवात उत्सव या ठिकाणी पार पडत आहे, मनापासून सर्व आपल्याचे देखील अभिनंदन करतो, आभार मानतो. का ज्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सांगितलं पाहिजे का ज्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या बद्दल सुरुवातीला सांगितलं गेलं पाहिजे का राघोजींच्या बद्दल बोलत असताना गावाई साहेबांनी सांगितलं तशी खरी गोष्ट. राघोजींच्या वडिलांना या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण बघतो मोठा मान सन्मान या ठिकाणी होता ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये. जर मनामध्ये जर ठरवलं असतं तर सर की राघोजींनी ठरवलं असतं की मी सुद्धा अतिशय चांगलं जीवन जगू शकतो, मी या बाकीच्या ज्या आपण बघतोय की या ठिकाणी सामाजिक चळवळीमध्ये भाग घेतोय, घ्यायची काही गरज नाही, जसं जीवन चाललंय सर्वांचं त्या पद्धतीने जीवन चाललं असं जर म्हटलं गेलं असतं तर या ठिकाणी कदाचित आज जयंती साजरा करू शकलो नसतो. परंतु आज या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो तर राघोजी भांगरेंच्या बद्दल बोलत असताना ज्यावेळेस आपण बघतोय की ज्या समाजाच्या तळमळी करता जी समाजामध्ये जी काही या ठिकाणी अनिष्ट प्रथा होती, जो जुलमी सरकार होतं, हे जुलमी सरकार या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभव असताना ज्या बाजूने सरकार दरबारी ज्या पद्धतीने आपण सांगत होता की सरकार दरबारामध्ये या ठिकाणी राघोजींच्या वडिलांच्या कालखंडामध्ये या ठिकाणी बिदागीच्या स्वरूपामध्ये बकरू भेटत असेल, कदाचित या ठिकाणी धनधान्य भेटत असेल, पैसा भेटत असेल, परंतु याच्या बरोबरीने या ठिकाणी एक सर्वात महत्वाची बाजू जी राघोजींनी या ठिकाणी निहारली की जो गोरगरीब आदिवासी समाज आहे या ठिकाणी याचं शोषण होतंय आणि या शोषित वंचित समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने या सरकारच्या विरोधाचा बंडाचा झेंडा हाती घेतला. म्हणून आज या ठिकाणी आपण राघोजींच्या या ठिकाणी जयंती सुरुवात करतो. आज या समाजाबद्दल बोलत असताना ज्या समाजाच्या बद्दलच्या भावना ज्या सांगतोय की खऱ्या अर्थाने सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन या पद्धतीच्या जयंती साजरी केली पाहिजे. त्याचं कारण हे तर राघोजींच्या बद्दल बोलत असताना आपण सर्वांनी पाहिलं असेल राघोजी नुसते एका आदिवासी समाजापुरते बांधील नव्हते. ज्या पद्धतीची एक मोड बांधण्याचं काम राघोजींच्या कालखंडामध्ये झालं, सर्व समाज बांधवांचे सर्वांचे घटक एक एक बरोबर घेऊन ज्या जुलमी सरकारच्या विरोधामध्ये लढण्याकरता जी मोड बांधली आणि मोड बांधत असताना या ठिकाणी सांगावं वाटतं का जो मोड बांधलेला प्रत्येक माणूस जो राघोजींबद्दल या ठिकाणी आपण रवी सरांनी सांगितलं ते खरी वाटतं का प्रत्येक माणूस या ठिकाणी राघोजींच्या रक्ताशी भिनलेला जो काही रक्ताशी नात्याशी जो काही भिनलेला होता, विचारांशी भिनलेला होता
कदाचित या ठिकाणी स्वतःच्या जीवाची बाजी लावायची वेळ आली तरी चालेल, परंतु या देशाची सेवा आणि राघोजींच्या बरोबर या ठिकाणी लढाचा बंडाचा लढा या ठिकाणी देण्याचं काम खऱ्या अर्थाने सुरुवात झालं. आज राघोजींच्या जयंतीबद्दल बोलत असताना या ठिकाणी सांगितलं पाहिजे, जुलूम म्हणजे तरी काय, जो जुलमी सरकार म्हणजे तरी काय. जुलमी सरकार गोरगरीब माणसाचं अन्न वेचून घ्यायचे, अन्न पळून घेऊन जायचे. जे काही पीक या ठिकाणी शेतामध्ये करायचं ते शेतातलं पीक या ठिकाणी वेगवेगळ्या कर लावून किंबहुना या ठिकाणी जी काही जुलमी प्रकार होता या ठिकाणी यायची, धन दाखवायची आणि असलेलं धान्य उचलून घेऊन जायचे. मुलीबाळीच्या इज्जतीच्या बाबतीत देखील तोच प्रकार. ज्या गरिबाच्या पोटी ज्यावेळेस अन्नधान्य नव्हतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने भगवान बिरसा मुंडा असतील, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असतील, यांच्या मनामध्ये समाजाच्या विषयी ज्यावेळेस विचार आला त्यावेळेस घरातली जहागिरी एका बाजूला आणि खऱ्या अर्थाने या सर्व जहागिरीला या ठिकाणी बाजूला ठेवून आपल्या समाजाच्या विषयी, गोरगरीब माणसाच्या विषयी काहीतरी आपण देणं लागतो. ज्या जन्माला आलेलो आहे त्याचं कुठेतरी काहीतरी देणं लागतो. या दृष्टिकोनातून बंडाचा हाती झेंडा घेतला आणि या समाजाची सेवा खऱ्या अर्थाने गोरगरीब माणसाची सेवा करायला, या देशाचं स्वातंत्र्य घेत करायच्या कामी या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आज कदाचित दरबारी साहेब आपण या ठिकाणी आलात आणि प्राध्यापक म्हणून देखील काम करतात. निश्चितपणाने आपल्यामध्ये जी काही संशोधन कृती आहे आणि याच्याच माध्यमातून जो काही एक संशोधनाचा भाग म्हणून आज आपण बघत असाल की ज्यावेळेस राघोजी भांगरेंच्या बद्दल बोलत असताना खऱ्या अर्थाने आदरणीय कैलासवासी गोविंद गारे साहेब असतील, वंदनीय पिजर साहेब असतील, यांनी गेल्या काही कालखंडामध्ये राघोजी भांगरेंच्या बद्दलचं जे काही गॅजेट असेल हे गॅजेट शोधून काढलं आणि आज आपण बघत असाल का या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंची जयंती उत्सव खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 2 मेला आपण सर्वजण या ठिकाणी राघोजी भांगरेंना देखील मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी ठाण्यासारख्या जेलच्या परिसरामध्ये जातो. आदरणीय पिजर साहेबांनी खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी राघोजी भांगरेंना फाशी दिलेली आहे त्या स्तंभाला दरवर्षी 2 मेला या ठिकाणी आपण सर्वजण जातो, वंदन करतो, त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करतो आणि अर्पण करत असताना हीच भावना आहे की कदाचित या ठिकाणी जर त्या काळामध्ये जर का या ठिकाणी इतिहासकार लिहिणारे जर कोणी आदिवासी बांधव जर असते तर निश्चित स्वरूपामध्ये आदिवासींच्या बद्दलचा इतिहास किंबहुना या देशाचा इतिहास वेगळा काहीतरी ठरू शकला असता. त्याच्यामध्ये राघोजी भांगरे असतील, बिरसा मुंडा असतील, यांचं निश्चितपणाने सर्व आद्य क्रांतिकारक ज्यावेळेस क्रांतीची मजा सुरुवात ज्यावेळेस पेटवली गेली त्यावेळेस आद्य क्रांतिकारक म्हणणाऱ्यांपेक्षा देखील क्रांतीचं एक पाऊल पुढे टाकून ज्याचा खऱ्या अर्थाने दरबारी साहेब आपण सांगितलं ती खरी गोष्ट आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी देखील भगवान बिरसांच्याकडून जी प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थाने पुढे चालले तर कदाचित या देशामध्ये ज्यावेळेस आपण पुढे जात असताना हातात काठी आणि लंगोटी लावून जर या ठिकाणी पुढे जर गेलो तर सर्वसामान्य माणसं आपल्याला आपलंसं करतील ही भावना घेऊन ज्यावेळेस गांधीजींनी पेहराव घेतला तो बिरसा मुंडांकडून प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थाने पुढे चालले. आज ते खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता झालेत, परंतु आज जर या ठिकाणी आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडांच्या बद्दल जर लिखाण करणारे जर आमची कोणी माणसं असेल तर निश्चित स्वरूपामध्ये इतिहास वेगळा काहीतरी ठरू शकला असता असो. परंतु आजही या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो का ज्यावेळेस आपण जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र झालोय आणि ज्या भूमीतून या ठिकाणी अकोले तालुक्यासारख्या भूमीतून आपण सर्वजण ज्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंची भूमी म्हणून खऱ्या अर्थाने या भूमीतून पुढे जात असताना निश्चितपणाने या ठिकाणी संकल्प हात सोडूया. इथून पुढच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीचं या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण म्हणतोय काय एखादा भूकंपाच्या स्वरूपामध्ये जे आपण म्हणतो का जो एक लावा जो आहे तो लावा ज्यावेळेस एखाद्या प्रकारे दाबला जातो त्याचा परिणाम या ठिकाणी अशा स्वरूपात होतो की त्याचा प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये
या ठिकाणी उत्सर्जन होतं आणि मोठा या ठिकाणी भूकंप घडतो. कदाचित मला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगायचं वाटतं का ज्या काही आजपर्यंत इतिहासकारांनी जो काही इतिहास आदिवासींचा इतिहास दाबण्याचा जो काही कार्यक्रम केला होता आणि आजही या ठिकाणी वेगळं सगळं सांगायला नको सर. काल परवाचा आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही बघतोय की या आदिवासींचा इतिहासाची जर परंपरा जर पाहिली तर जी खऱ्या अर्थाने अधिक प्राचीन जे आत्ताच्या कालखंडामध्ये संदर्भ देतात त्याच्याही पेक्षा प्राचीन संदर्भ या ठिकाणी इतिहासाचा आदिवासींच्या समाजाचा या ठिकाणी इतिहास खऱ्या अर्थाने सुरुवात होऊ शकतो. परंतु वल्गना करायची जी काही संकल्पना या समाजामध्ये ज्या वेळेस आपण बघतो तर काल परवा कुठेतरी आम्ही मुंबई विद्यापीठामध्ये एक आदिवासींच्या बद्दल एक पूर्ण लेखन या ठिकाणी समोर आलेलं. तर ज्यावेळेस कुठेतरी एखाद्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही पाहतोय की आदिवासीची संस्कृती जर पाहिली तर महान संस्कृती आहे. ज्यावेळेस आम्ही या फडकीच्या झेंड्याचा विचार करत असताना या ठिकाणी सर्व मान्यवरांनी सांगितली त्याची खरी गोष्ट ही फडकी म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही आईचा पदर म्हणून या ठिकाणी फडकीची सुरुवात केली आहे. आणि या फडकीच्या स्वरूपामध्ये सुरुवात करत असताना ज्या पद्धतीची भावना आमच्या सर्वसामान्यामध्ये जनतेमध्ये आहे की मायाचा या ठिकाणी पदर आणि मायाचा पदर घेऊन जात असताना जर त्यांनी या ठिकाणी याला छेडण्याचं काम केलं तर त्याला देखील निश्चितपणाने या ठिकाणी वठणीवर आणण्याचे काम या ठिकाणी आमचा आदिवासी बांधव करू शकतो. काल परवा या ठिकाणी कुणीतरी एक वेगळ्या पद्धतीचं आदिवासींच्या बद्दलचं लेखन समोर आलेलं आहे. त्याच्याबद्दल देखील निश्चितपणाने इथून पुढच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विधानसभेमध्ये देखील त्याचा समाचार घेण्याचं काम करू. परंतु आज ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी समाजाकडे बघतोय तर समाजाकडे बघत असताना ज्या राघोजी भांगरेंनी या ठिकाणी बंड पुकारलं ज्या स्वातंत्र्याकरता लढलेले भगवान बिरसा मुंडा असतील आणि आजची जर या ठिकाणी समाजाची संकल्पना पाहिली तर आम्हाला त्या ठिकाणी शोषित वंचित समाज जो आहे तो आजही आम्हाला कुठेतरी या ठिकाणी आदिवासी बांधवांकडे पाहिल्यानंतर दिसायला. ज्यावेळेस समाजामध्ये जात असताना या ठिकाणी पाहतोय का पाणी अडवण्याचं काम कुठं झालं असेल आजही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जा पाणी अडवण्याचे काम असेल धरणं असेल बाजारे असतील हे बांधण्याचं काम आजही कुठं जर झालं असेल तर संपूर्णपणे कळवण पासून नाशिक पासून जा इकडे इगतपुरीत जा आणि संपूर्ण मुंबईला पाणी पुरवठा करणारं आमचं शहापूर सारखं आदिवासी समाजाचं जे काही काम असेल जे काही आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी असतील या जमिनी घेण्याचं काम इथून मागच्या सरकारांनी देखील केलं आताच्या सरकारांनी देखील केलं. परंतु पाण्यासाठी वंचित असणारा आमचा समाज आज या ठिकाणी समोर आलेला दिसतो. या तालुक्यामध्ये ज्यावेळेस आम्ही बघतोय त्या निश्चित स्वरूपामध्ये भंडारदारासारखं धरण झालं अनेक पाण्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम झाले. परंतु दुष्काळाचं सावट जर आलं तर अतिशय आमचा सर्व आदिवासी समाज अक्षरशः घाबरत सुटतो की कदाचित या ठिकाणी दुष्काळासारखं सावट आलं की काय करायचं असा सर्व प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे. आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही बघतोय राजकीय बोलणार नाही आजचं व्यासपीठ हे राजकीय नाही ह्याची मला संकल्पना आहे. कारण की एकच ज्या भावनेने आपण या ठिकाणी ज्या महामानवांना खऱ्या अर्थाने वंदन करण्यासाठी या व्यासपीठावर ठेवलेलं आहोत हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने भगवान बिरसा मुंडांचं आहे. त्याचबरोबर राज्यक्रांतिक राघोजी भांगरेंचं आहे. आणि या व्यासपीठावरती एकच संकल्पना सोडू इच्छितो का समाज बांधवांनी या ठिकाणी जो समाजामध्ये जे काही चाललेलं आहे या चाललेल्या समाजामध्ये जे काही विपरीत परिणाम होणाऱ्या पुढच्या पिढ्यांवर कारण की राघोजींनी जो काही बंड केला तो समाजासाठी आणि या देशासाठी केलेला. आज आपण बघत असाल का खऱ्या अर्थाने पुढच्या ज्या काही धोके आहेत या धोक्यांची जाणीव जर आज करून दिली नाही तर कदाचित मी मानवंदना देत असताना मला कदाचित वाटत का कुठतरी मी कमी पडतोय का काय असं माझ्यासारख्याला वाटतं. आज ज्यावेळेस समाजावरती ज्यावेळेस आदिवासींच्या समाजाच्या रक्षणासाठी आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेतून खऱ्या अर्थाने या ठिकाणी समाज कुठेतरी थोडाफार प्रमाणामध्ये शिकायला सुरुवात झालेली आहे. 2-5 योजना पोचायला सुरुवात झालेली आहे. कुठेतरी समाजाच्या प्रगतीचा मार्ग सुरुवात झालेला आहे. आज आरक्षणाच्या माध्यमातून वेगळं संकट आपल्यावरती येत आहे ज्याचा उल्लेख उजाळता उल्लेख दापाटे सरांनी केला.
की खरोखरच या ठिकाणी नवीन एक सर्वेक्षण सुरू झालेलं आहे की आदिवासी समाजामधल्या ज्या काही 47 जनजाती आहेत त्या 47 जनजातीमध्ये खरोखरच काही जात्या प्रगत झालेल्या आहेत का, अशा पद्धतीचं एक नवीन सर्वेक्षण या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे. त्याचं कारणही सांगू इच्छितो. तर ज्यावेळेस आपण बघत असाल का धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशी भूमिका घेऊन काही मंडळी या ठिकाणी पुढे चालली होती. सरकारची मंडळी त्याच्यामध्ये सपोर्टिंग होती. परंतु ज्यावेळेस जो काही या ठिकाणचा सर्वेक्षण काम जे होतं तर आपली आदिवासी जनजाती सल्लागार समिती ज्यामध्ये काम करत असते त्याच्या अगोदर या ठिकाणी ट्रायबलची जी काही आपण या ठिकाणी संशोधन समिती आहे, आदिवासी संशोधन समिती पुण्याला काम करते. आजपर्यंतच्या आदिवासींच्या बद्दलच्या ज्या काही भावना असतील, इतिहास असेल, संशोधन असेल, प्रशिक्षण असेल, हे सर्व काम आपण या संस्थे माध्यमातून करत असतो. परंतु प्रथमच या ठिकाणी या संस्थेला या संशोधनाचं काम न देता या ठिकाणी धनगर आणि धनगड एकच हवेत काय याच्या बाबतीतची भूमिका जी आहे ती टाटा सामाजिक संस्थेला या ठिकाणी देण्यात आली. वंदनीय पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली जवळपास या ठिकाणी 10 ते 12 मीटिंग या ठिकाणी घेण्यात आल्या आणि त्या संशोधन समिती जी काही टाटाची आहे त्यांना या ठिकाणी सांगण्यात आलं तुम्ही संशोधनाचं काम जर तुमच्या हाती दिलेलं असेल तर, परंतु टाटाची JRD टाटानी ही जी काही सामाजिक संस्था या ठिकाणी उभारणी केली आणि याच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही बघतोय का सामाजिक दृष्टिकोनातून आपण हा सर्वे करा, कुणाच्या सरकारच्या दबावाखाली येऊन सर्वे करू नका, कुणावर अन्याय होईल या पद्धतीचा सर्वे करू नका. आणि आदिवासी समाजामध्ये धनगर आणि धनगड हे वेगवेगळे आहेत याच्या बाबतीतले जवळपास अनेक पुरावे या संशोधन समितीला देण्याचं काम अनेक मिटिंगांमध्ये या ठिकाणी करण्यात आलं. आणि आज जर आपण पाहिलं असेल तर जो काही अहवाल या ठिकाणी शासनाला सादर झालेला आहे तो शासनाला सादर झालेला अहवाल या ठिकाणी धनगर आणि धनगड ही एकच नाही या पद्धतीचा या ठिकाणी अहवाल या ठिकाणी क्रमप्राप्त झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी नव्याने सर्वेक्षणाचं काम सुरू झालेलं आहे. का सर्वेक्षण याच्याच करतात का कदाचित या ठिकाणी एक वेगळ्या मार्गाने मग जर या ठिकाणी जे काही दिलेलं आरक्षण जे आहे हे 60% आरक्षण आपल्याला जे काही दिले केलेले त्या दिलेल्या आरक्षणामध्ये काही जमाती ज्या आहेत त्या प्रगत झाल्यात आणि प्रगत झालेल्या जमाती याच्यातून वगळायच्या आणि पर्यायी नवीन काय करायचं का त्या ज्यांचा करता केला होता अट्टास ज्या सरकारनेच्या मंडळींनी ज्यांच्या करता केला होता अट्टास त्यांना मागच्या दामाने कुठेतरी पुन्हा एकदा या ठिकाणी परत आत घ्यायचं का काय असा पुढील राव आमच्या समोर या ठिकाणी दिसतोय. आजच्या या जयंतीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसमोर ही भूमिका ठेवावीशी वाटली. याच कारणामुळं का जो समाज खऱ्या अर्थाने एकत्र येऊन इथून पुढच्या कालखंडामध्ये जयंती असतो, पुण्यतिथी असो या साजऱ्या होत असताना निश्चितपणाने समाजाला पुढे घेऊन जाणारा विचार देखील आपण सर्वांनी मांडला पाहिजे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या दोन्ही क्रांतीवीरांना मनापासून वंदन करतो, नमन करतो आणि अशाच पद्धतीच्या या जयंत्या उत्सव या ठिकाणी इथून पुढच्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी साजऱ्या कराव्यात.